ऐरोली की विवाह बंधन संस्था द्वारा आगरी कुली वधूवर परिचय मेलावे का आयोजन इतवार को किया गया था, जिसका उद्घाटन श्री साई देवस्थान वाहल के संस्थापक रविशेठ पाटिल के हाथों किया गया। तो इस अवसर पर कर्नाला टीवी के संपादक हरीश मोकल, प्रख्यात साहित्यिक मोहन भोईर, चंद्रकांत मडवी, एडवोकेट मनोज म्हात्रे, रुंडलिक म्हात्रे, आयोजक चेतन मडवी, पद्मजा केणी, प्रभाकर शिंदे आदि गणमान्यों सहित इच्छुक युवक युवती तथा उनके अभिभावक उपस्थित थे। इस अवसर पर रविशेठ पाटिल ने उपस्थित इच्छुक युवक युवतियों को संबोधित किया। विवाह म्हणजे एक ब्रह्मसूत्रात बांधलेलं एक नातं आणि हे नातं जपत असताना आणि होत असताना जे आपल्या आगरी कोळी या समाजात ज्या विधी होतात आणि विधी स्वरूपात जे आशीर्वाद लाभतात हे आशीर्वाद जपण्याचं एक नातं आणि हे नातं जपण्यासाठी जे वरवधू इथं आलेले आहेत, त्यांचे जे मंडळी आलेले आहेत, त्यांचं सर्वांचं स्वागत आमच्या विवाह बंधन या संस्थेतर्फे। आपल्या समाजात मित्रांनो कुठल्याही प्रकारचा हुंडा घेतला जात नाही। दोन्ही समाज असतील, कोळी असेल, आगरे असेल, भंडारे असेल, अनेक समाज आपले 7 समाज आहेत, त्याच्यात आपण हुंडा स्वीकारत नाही, घेत नाही। ही विशेषता आहे आपली। फक्त माझी सुनबाई आली पाहिजे, ती हसतमुखात राहिली पाहिजे, आम्हा दोघांना आमच्या घराला जे सुख लाभायला पाहिजे ते सुख लाभलं पाहिजे। ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्हायला पाहिजे, भाकरी यायला पाहिजेत आपल्या समाजात। आताच्या मुली सुनबाई आणि सासूचं नातं नसतं, तर मुलीचं आणि आईचं नातं असतं आणि ते आपण दोघांनी जपायचं असतं। याच्यातून सांगण्याचा माझा उद्देश आहे की आपण इथं तिची माहिती घेतली किंवा इथं आल्यानंतर ती कशी बोलतोय, तो कसा बोलतोय, त्याच्यातून तुम्ही जर समाधानीत असाल, त्याचं शिक्षण, तिचं शिक्षण किती आहे, म्हणजे इथं लपवण्यासारखं काहीच नाही। इथं आल्यानंतर त्यांनी जी माहिती दिलेली असते त्याप्रमाणे आपण चौकशी करायची। तरी सुद्धा अशी मुद्दामून हे आपण सोहळे करत असतो आणि चेतन मडवी आहेत, याने अनेक 7 सोहळे हे झालेले आहेत आणि त्यांना चांगला अनुभव आहे। त्याच्यातून त्रुटी ज्या असतील त्या त्रुटी बाहेर काढून त्यांनी हा विवाह बंधन सोहळा असं त्यांनी ही संस्था काढलेली आहे। तो वही कर्नाला टीवी के संपादक हरीश मोकल ने भी युवक और युवतियों को मार्गदर्शन किया। फिक्रमत का बंदे कलम खुदा के हाथ है, लिखने वाला तो लिख चुका मगर तकदीर तुम्हारे साथ है, या उक्तीप्रमाणे जरी एखाद्या मेळाव्यामध्ये आपण अपयशी ठरलो असलो तरी पुन्हा एकदा नावबेद न होता आपण नव्यानं सुरुवात करायला हवी, या विचारानं आपण चाललं पाहिजे। आपण समाजामध्ये जन्माला आल्यानंतर आपण सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न करावा, या भावनेनं रविशेठ पाटील यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे। आणि रवी पाटील सामाजिक विकास मंडळ असो किंवा साई संस्थान वहाळ असो, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी असो, या प्रत्येक माध्यमातून किंवा कर्नाळा टीव्हीच्या माध्यमातून जनसेवेचा अभ्यास वसा त्यांनी घेतला। मी त्यांची ओळख अशासाठी करून दिली की काही दिवसांपूर्वीच agrilagin.com नावाची वेबसाईट त्यांनी सुरू केली। म्हणजे आजपर्यंत आपण बऱ्याच जातीच्या वेबसाईट्स पाहिल्या, लग्नासंदर्भातल्या त्या वेबसाईट्स मध्ये आपल्याला दुर्दैवानं नाव नोंदता येत नव्हतं, कारण आपलाही हट्ट असा असतो की आपल्याला आगरीच मुलगा हवा किंवा आगरीच मुलगी हवी, पण दुर्दैवानं आपल्याकडे त्यावेळेला व्यासपीठ नव्हतं। पण आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की रविशेठ पाटील यांच्यासारख्या एका सामाजिक ऋणातून काम करणाऱ्या माणसानं आपल्यासाठी, खास आगरी समाजासाठी, कोळी समाजासाठी ही वेबसाईट agrilagin.com काही दिवसांपूर्वी लॉन्च केली। आणि
विवाह बंधन या संस्थेबद्दल बोलायचं तर नावातच सारं काही आलं असं मला म्हणावं लागेल. कारण असं आपण म्हणतो की परमेश्वर किंवा ब्रह्मदेव आपल्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधत असतो, पण खऱ्या अर्थानं कुणीतरी निमित्त व्हावं लागतं. आणि मला असं वाटतं की विवाह बंधन ही संस्था या निमित्तानं आपल्या समोर येते. मला असं वाटतं की एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण विवाह बंधन संस्थेचं अभिनंदन करायला